मित्रांनो, आपली जी इनसेम एक्झाम सुरू होते त्यामध्ये M3 चा जो पेपर आहे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन रोबोटिक्स या डिपार्टमेंटसाठी M3 चा पेपर हा सेम असतो, कारण या तिघाही डिपार्टमेंटचा सिलेबस सेम आहे. सो या व्हिडिओमध्ये मी आपल्या M3 चा पेपरचा पॅटर्न तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तिन्ही प्रकारच्या मुलांना पूर्ण आयडिया क्लिअर होईल की राहिलेल्या दिवसांमध्ये आपण कसं स्कोर करू शकतो. हा व्हिडिओ कुणाकुणाला हेल्प करणार आहे? पहिला, ज्याला आउट ऑफ मार्क पडायचे इनसेम मध्ये 30 पैकी 30, त्याला पूर्ण आयडिया क्लिअर होईल, कारण त्याचा अभ्यास झालेला असेल. अभ्यास झाल्यानंतर कुठल्या गोष्टी कुठे आता काय अभ्यास करायचं हे डिटेलमध्ये त्याला कळेल आणि त्याला एकदम इझिली स्कोर करायला जाईल. सेकंड, ज्याने ऑलरेडी थोडाफार अभ्यास केलाय, अजून तो तळ्यात मळ्यात आहे, एवढा कॉन्फिडंट नाहीये, त्याला पण हा व्हिडिओ आयडिया देऊन देईल की कुठे काय करायचं, काय सोडायचं, आणि तो राहिलेल्या दिवसांमध्ये 25-28 मार्कांपर्यंत जाऊ शकतो. आणि शेवटचा मुलगा की ज्याने काहीच नाही केलं, जो 2-3 दिवस आहे, पण त्याला आता सुरुवात करून ऍटलीस्ट पासिंग 17-18-20 मार्कांपर्यंत निघून जायचंय. सो त्याच्यासाठी पण. सो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो. बघा, हा आपला M3 चा पेपर पॅटर्न आहे मेकॅनिकल, रोबोटिक्स, ऑटोमोबाईल साठी. मी दोन्ही वेने एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा ज्याला आउट ऑफ मार्क पाडायचंय त्यांनी कसं, आणि ज्याला 3-4 दिवसामध्ये 18-20-22 पर्यंत जायचंय त्यांनी कसं. सो बघा, क्वेश्चन नंबर 1, पेपर पॅटर्न कसा असतो. इनसेमचा 30 मार्काचा 1 तासाचा पेपर आहे, बरोबर. मेकॅनिकल, रोबोटिक्स आणि ऑटोमोबाईल साठी सेम पेपर असतो आपला, एकच प्रश्नपत्रिका असते. क्वेश्चन नंबर 1 त्याला क्वेश्चन नंबर 2 ऑर असतो. हे दोघे पण तुमचे युनिट नंबर फर्स्ट LDE लिनियर डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यावरती आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 बीट आहे, A आणि B, आणि 2 मध्ये पण 2 बीट आहे, A आणि B. A मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतात, त्याच्यापैकी एनी 2 करायचे असतात, एनी 2. सिमिलरली इकडे पण एनी 2. बघा, प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क आहे. सो 2 केले, 5 आणि 5 10, आणि बी कंपल्सरी 5-15 मार्क तुम्हाला इथे मिळतात. किंवा त्याला और क्वेश्चन नंबर 2 ला गेले, त्याच्यात पण एनी 2, 3 पैकी 2 केले, 5 आणि 5 10, आणि हे 5-15, असा 15 मार्काचा युनिट फर्स्ट आहे. सिमिलरली इकडे बघा, एबीसी 5-5-5-15, 5-5-5 15, 15 मार्काचा युनिट 2 आहे. युनिट 2 आहे आपला फुरियर ट्रान्सफॉर्म आणि लॅप्लास ट्रान्सफॉर्म. ओके. सो बघा आता मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये यस, आणि हे लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 1 जर केला तर तुम्हाला 2 करता येत नाही, 2 केला तर 1 करता येत नाही, कारण क्वेश्चनला क्वेश्चन और आहे. सिमिलरली क्वेश्चन नंबर 3 केला तर 4 करता नाही येणार, 4 केला तर 3 नाही करता येणार, क्वेश्चनला क्वेश्चन और आहे. तुम्हाला A मधले 2 क्वेश्चन येत आहे आणि इकडचा B येतोय, असं चालत नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करून या मुलं या चुका करतात. सो A घेतला, A मधलेच इकडचे 2 करा, हा B करा, हा करता येणार नाही. क्लिअर? येस. सो आता बघा, क्वेश्चन नंबर 1A मध्ये 3 प्रकारचे तुम्हाला प्रश्न असतात. पहिल्या बीट मध्ये शॉर्टकट मेथड वरती प्रश्न असतो. शॉर्टकट मेथड ज्या सगळ्या आहे 8 शॉर्टकट मेथड, त्यांच्यापैकी कुठला पण एक शॉर्टकट मेथड इथे येईल. नंतर इथे व्हेरिएशन पॅरामीटरचा क्वेश्चन, आणि इकडे कॉची जी मेथड आहे, कॉची युलर्स मेथड, त्याच्यावरती इथे प्रश्न येतो. त्याच्यानंतर बी सेक्शन मध्ये तुम्हाला जी चॅप्टर 2 आहे पहिल्या युनिट मधला, ज्याच्यामध्ये ग्रुपिंग कॉम्बिनेशन मेथड म्हणतात, ती मेथड, किंवा मल्टिप्लायर्स, मेथड ऑफ मल्टिप्लायर, या दोघांपैकी एका मेथड वरती इथे बी सेक्शन मध्ये प्रश्न येतो. सो अशा प्रकारे ए क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 ला गेलो तर बघ, सेम आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिल्या याच्यामध्ये सेम शॉर्टकट मेथड वरती, सेकंड मध्ये व्हेरिएशन पॅरामीटर, आणि इकडे कॉचीज येतो, तर इकडे लिजेंड्रीचा प्रश्न येतो, लिजेंड्री मेथडचा. आणि बी बीट मध्ये इकडे ग्रुपिंग मल्टिप्लायर, आणि इकडे सायमल्टेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, याच्यावरती प्रश्न येतो. सो या पद्धतीने तू जर अभ्यास केला तर तू आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क घेशील. आता ज्या मुलांना जस्ट पास व्हायचंय, 18-22 पर्यंत जायचंय 2-4 दिवसांमध्ये, त्यांनी काय करा बघा, त्यांच्यासाठी आयडिया देतो. आता ज्याला आउट ऑफ मार्क पाडायचे त्याला मी हा पॅटर्न देऊन दिला, त्यांनी हा पॅटर्न फॉलो करा, 30 पैकी 30 मार्क पाडून जाता. ओके. आता ज्याला कमी दिवसात करायचंय त्यांनी काय करा, युनिट 1 मोठा आहे, त्याच्यात टोटल 11 टाईप आहे, 11 पैकी फक्त 4च टाईप मी दिले, एवढे कर, तरी तुला या युनिट नंबर 1 मध्ये 11 मार्क पडून जातात. बघ, आता व्हेरिएशन पॅरामीटर याच्यावर फिक्स प्रश्न येणार आहे, दोन्हीकडे येतो बघ. व्हेरिएशन पॅरामीटर येणार म्हणजे येणार, 5 मार्काचं काम झालं तुझं. नेक्स्ट, कॉची लिजेंड्री, इकडे कॉचीज येतोच येतो, इकडे लिजेंड्री येतोच येतो, बघ आहे सेम. सो व्हेरिएशन पॅरामीटर आणि कॉचीज हे 2 क्वेश्चन जर केले, कॉचीज मध्ये हार्डली 5-6 प्रश्न आहे, पुस्तकात आहे, किंवा आपल्या पर्पल ॲप मध्ये मी व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकवले, ते करून टाक, त्याच्यातलेच प्रश्न रिपीट होता. व्हेरिएशन मध्ये पण 7-8 प्रश्न तेच रिपीट होता पुन्हा पुन्हा. सो हे परफेक्ट केले तर 5 आणि 5 10 मार्काचं तुझं काम होऊन जातं. आणि सिमिलरली ग्रुपिंग कॉम्बिनेशन हा असा टाईप आहे, किंवा मल्टिप्लायर, हे 2 टाईप असे एकदम सोपे, याला इकडचं काहीच बेसिक लागत नाही, जस्ट छोटेसे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जमले तर इथे 5 मार्क फिक्स पडून जातात. सो 15 मार्क इझिली पडताय. पण कॉचीज करण्यासाठी तुला सगळ्या शॉर्टकट मेथड आल्या पाहिजे.
सो शॉर्टकट मेथड मध्ये समजा सगळ्याच नसतील तर ऍटलीस्ट एवढ्या माहिती पाहिजे, e⁻x साइन कॉस आणि x इंटू व्ही, ऍटलीस्ट एवढ्या शॉर्टकट मेथड जर जमल्या तरी तू कॉचीसचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतोस. येस, याच्यात अजून एक शॉर्टकट मेथड येते e⁻x इंटू व्ही, ही पण तुला जमली पाहिजे तरच तुला कॉची किंवा लिजेंडरी सोडवता येईल. क्लिअर? सो या पद्धतीने तू जर गेला तर पूर्ण युनिट मध्ये एवढेच टाईप केले तर तुला इथे 15 मार्क पडतात. पण याच्यामध्ये समजा शॉर्टकट मेथड तुला वाटतं एवढ्या करायच्या यार डोक्याला ताण आहे, मी अजून कमी करतो, हे जरी स्किप केलं तर बघ नुसतं हे स्किप केलं तुझं हे स्किप होऊन जाईल. बरोबर, सॉरी, हे स्किप केलं तर तुझं हे स्किप होईल, वरचं स्किप होईल, कॉची लिजेंडरी स्किप होईल, कारण शॉर्टकट मेथड नाही जमल्या तर कॉची लिजेंडरी जमणार नाही. मग तुझ्याकडे दोनच ऑप्शन मिळतो, व्हेरिएशन पॅरामीटर आणि हे. तरी हे 5 मार्क आणि हे 5 मार्क किती झाले, 10 मार्क, आणि यांचा फक्त वायसी काढून ठेवला, एक वायसी काढला तरी 11 मार्क तुझे कुठेच जात नाही. सो 11 मार्काचं इथे तुझं आरामात काम होऊन जातं. आलं हे, हा क्लिअर पॅटर्न. सिमिलरली इकडे पण इकडे सायमल्टेनियस येतो, त्यामुळे क्वेश्चन नंबर 2 करण्यापेक्षा नेहमी ज्याला आउट ऑफ मार्क पडायचे किंवा ज्याला 11-12 मार्क पडायचे त्यांनी क्वेश्चन नंबर 1च करा. क्वेश्चन नंबर 1 सोपा आहे, सायमल्टेनियसचे प्रश्न खूप मोठे असतात. यस, क्लिअर. सो आता क्वेश्चन युनिट नंबर 2 वर येऊया. युनिट नंबर 2 आहे फुरियर आणि लॅपलास. बघा, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 युनिट नंबर 2 वर असतो. 3 मध्ये 2 प्रश्न लॅपलासचे असतात, ए बीट लॅपलास आणि बी बीट लॅपलास इनव्हर्स किंवा इनव्हर्स लॅपलास. ओके, इथे लॅपलासचे प्रश्न असतात. लॅपलास मध्ये 2-3 थेरम आहेत, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, शिफ्टिंग थेरम, त्यांच्यावरती इथे प्रश्न येतो. इनव्हर्स लॅपलास, इनव्हर्स मध्ये सिम्प्लिफायला प्रश्न येतो, सिम्प्लिफाय लॅपलास इनव्हर्स किंवा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रश्न शक्यतो इथे येतो. आणि इथे फुरियरचा प्रश्न येतो, फुरियर मध्ये e⁻चे, साइनचे, कॉसचे या टाईपचे प्रश्न इथे येतात. e⁻, साइन, कॉस या टाईपचे प्रश्न इथे येतात. सो हा जर क्वेश्चन केला तर हा क्वेश्चन त्या मानाने सोपा आहे ह्या क्वेश्चन पेक्षा. सो इथे तुझे 15 मार्क फिक्स होता. सो हे 15, ओके, हे 15 मार्क आणि हे 15 मार्क तुझे डायरेक्ट 30 मार्क फिक्स होता, तुला आउट ऑफ मार्क पडता. सिमिलरली क्वेश्चन नंबर 4 ला गेला तर बघ 3 ऑप्शन सोडू शकतो. 4 मध्ये इथे फुरियरचा प्रश्न येतो. फुरियर मध्ये सेम साइन, कॉस आणि ईचे एक्झाम्पल. इनव्हर्स फुरियर, इनव्हर्स मध्ये एवढ्या प्रकारचे साइन, कॉस, ई आणि 1 मायनस लॅम्बडा, 2 मायनस लॅम्बडा या टाईपचे गणित येतात. आणि नंतर हा इनव्हर्स लॅपलास. इनव्हर्स लॅपलास मध्ये काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल फ्रॅक्शन, या दोघांपैकी एक प्रकार इथे तुला पडतो. सो या पद्धतीने तू करू शकतो. आता यस, सो मी तुला सांगेल की क्वेश्चन नंबर 3 कर. 4 पेक्षा 3 हा मोस्ट इझी आहे. इथे तुला 15 मार्क पडून जाता, आउट ऑफ मार्क होता. पण ज्याला आता नुसतं पास व्हायचं, 10 मार्क काढायचे, 11 मार्क काढायचे, आणि काय करा, ह्या क्वेश्चनला जा. इथे इनव्हर्स लॅपलास मध्ये कुठला येईल, पार्शियल फ्रॅक्शनचा प्रश्न इथे 90% विचारला जातो, किंवा सिम्प्लिफाय वाला, सिम्प्लिफाय इनव्हर्स वाला, त्या टाईपचे प्रश्न येतात. सो हा केला आणि इथे फुरियर मध्ये या टाईपचे जर क्वेश्चन कव्हर अप करून घेतले तर इथे आउट ऑफ मार्क पडून जातं, म्हणजे 10 मार्क तरी पडतातच. सो हे 11 आणि हे 10, 21 मार्क, 21-22 मार्काचं आपलं आरामात काम होतं. सो या पद्धतीने तुला काम करायचं, तेच इथे दिलंय मी लॅपलास मध्ये पार्शियल फ्रॅक्शन. सो मित्रा, ह्याच पद्धतीने तू, हा सिस्टमॅटिक पॅटर्न आहे, या पद्धतीने तू अभ्यासाला लाग. पहिल्यापासून अभ्यास केलाय तर हा पॅटर्न समजून आता लगेच प्रश्नपत्रिका सोडून टाक. याच पॅटर्नने एक पेपर पूर्ण सोडवायचा, 1 तास टाइम लावून सोडवायचा, चेक करायचं, पुन्हा तोच पेपर सोडवायचा. 2-3 पेपर असे केले तर तू नक्की स्कोर करशील. आणि ज्याला जस्ट आता सुरुवात केली किंवा पहिल्यांदा क्लिअर नव्हतं पण आता मार्क पाडायचे, 20-22 मार्क घ्यायचे, तर त्यांनी पण आयडिया फॉलो करा. सो पेपर पॅटर्न एकदम बेस्ट आहे. ह्या वेळी जा, तुला वाटतं हे सगळे सर तुम्ही पॅटर्न शिकवला पण हे सगळे टाइप्स मला 2 दिवसात शिकून टाका, मला स्कोर किंवा माझे झालेले पण मला आता पुन्हा शिकून स्कोर करायचे, तर नक्की तू पर्पल ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करशील.